झालं ना तुमच्या मनासारखं? तुम्हाला हवं तेच केलं ना तुम्ही? बरं वाटलं असेल ना तुम्हाला? काय मिळालं तुम्हाला हे करून? सॉरी, तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये. कसला राग आलाय तुला? काय केलंय मी? उलट मी सोहमला एक संधी दिली आहे, त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. स्वतःला सिद्ध करण्यासाठी का त्याचा आत्मविश्वास घालवण्यासाठी? काय अट घातली तुम्ही? उद्या एक दिवस माझं हॉटेल चालवून दाखव. चांगलं चालवून दाखवलंस तर 50% भागीदारी, नाही तर तुम्ही सांगाल ती नोकरी त्याला करावी लागेल. तुम्हाला म्हणायचं ते सिद्ध करण्यासाठी जसं केलं ना तुम्ही. मला एक सांग, मी सोहमशी स्पर्धा का करू? बघा सॉरी, मला जे जिंकायचं होतं ते मी कधी जिंकलंय. आता मला फक्त त्याला हरलेलं खचलेलं बघायचं नाहीये. तसं असतं ना तर तुम्ही त्याच्याशी स्पर्धा लावलीच नसती. तुम्ही सांगाल ती नोकरी कधी करायची हे तुम्ही लिहून घेतलं त्याच्याकडनं आणि त्याच्यावर त्याची सही पण घेतली का? आणि उद्या तो जिंकला तर तुला काय वाटतं? तो अभीच किचनच्या पेपर्सवर माझ्या सह्या घेणार नाही? उद्या जर तो जिंकलाच तर तुम्हाला असं सोडून देईल? नाही, नको ती पार्टनरशिप वगैरे, गप्प बसल. सांग ना. तो हरला तर? मी मगाचपासून ऐकतोय, तू 4-5 वेळा म्हणालीस तो हरला तर, तो हरला तर. मला आधी सांग, तू त्याच्या जिंकण्याच्या बाजूने आहेस की हरण्याच्या बाजूने आहेस? असावरी आपण जे बोलतो ना तेच मन आपल्याकडनं करवून घेतं, माहितीये ना? मग हरला तर काय, तो जिंकला तर काय, हा विचार कर ना. एक लक्षात ठेव, तो जर जिंकला तर सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. आणि जर तो हरलाच, आधीच किचन नाही चालवू शकला, तर मी त्याला असा तयार करीन ना की नंतर परत तो कधीच कोणासमोर हरू शकणार नाही. तुम्ही हे सगळं बोलताय ना कारण तुम्ही सोहमला ओळखत नाही. खूप हळवा आहे तो हरला ना, तो हरला तर खूप लावून घेईल तो मनाला. का त्याचा आत्मविश्वास घालवताय? आणि असंही तुम्ही त्याच्याबरोबर जे करताय ते योग्य नाहीये. तुम्ही त्याच्याबरोबर खेळ खेळताय. तू जिंकला असतं भागीदारी आणि हरला असतं नोकरी. हे असं नाही वाढवलं कधी माझ्या मुलाला. मी कधीच त्याला अटी नाही घातल्या. हे बघ, आज तू अभ्यास केलास ना तर तुला चॉकलेट मिळेल, नाही तर तुला कारल्याची भाजी खावी लागेल, असं कधीच म्हटलं नाही हो मी त्याला. बाहेरचं जग पावलोपावली आपल्या मुलांची परीक्षा घेत असतं, त्यांना अटी घालत असतं, नियम घालत असतं. आपण घरी तेच करायचं. मग आपल्या मुलांनी जायचं कुठे, त्यांनी काय करायचं? हे बघा, प्रत्येक नात्यात व्यवहार आणून नाही चालत. तुम्हाला नाही कळणार ते. का नाही कळणार? अच्छा, मला स्वतःचं मूल नाही म्हणून. तसं म्हणायचं नव्हतं मला. कसं म्हणायचं? मी सोहमला स्वतःच्या मुलासारखं नाही, तुझ्या मुलासारखं वागवतोय असंच म्हणायचं होतं ना. मला एक सांगा सर, जगातला असा कुठला बाप असेल जो मुलगा चुकल्यावर ओरडला नसेल, त्याला रागावला नसेल? असावरी अरे, धडपडल्याशिवाय पळता येत नाही आणि गटांगा खाल्ल्याशिवाय पोहता येत नाही. मुलाला जेव्हा खरा आधार हवा असतो तेव्हा आई बाप काय करतात माहितीये? आई त्याला आपल्या पंखाखाली घेते आणि बाप त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, हे सांगायला की तो हो पुढे, मी आहे तुझ्या पाठीशी. तेव्हा तू जे करतेस ते तू करच. मी जे करतोय ते मलाही करू दे. मी त्याला मुद्दाम ही संधी दिली आहे. मी त्याच्या जागी असतो ना, या संधीचं सोनं करून दाखवलं असतं. तोही सोनच करेल या संधीचं. पण काय करू हो, आई आहे ना मी त्याची, म्हणून काळजी वाटते. तुमच्या स्पर्धा परीक्षेमुळे जर कायमची हिंमत हरवून बसला तो तर एक लक्षात ठेवा,
याला जबाबदार फक्त तुम्ही असाल. मी कसं समजाव तुला, हे सगळं मी त्याच्याच भल्यासाठी करतोय ग. कॉफी घेणार? नाही नको, मी हे सगळा पसारा आहे ना तो जरा आवरून घेते. थांब शुभ्रा. काय बोलायला लागलीस? हा नाही, मी ते काही नाही. शुभ्रा बोल ना. मी सोहमच्या बाबतीत जे केलं त्याचा तुलाही राग आलाय का? तसं असेल तर ते बोल. नाही नाही नाही, अहो उलट तुम्ही जे केलं ते सोपं नाहीये सर. तुम्ही अभीस किचनच्या चाव्या अशा सहज सोहमच्या हातात देऊन टाकल्यात. सर रात्रंदिवस मेहनत घेऊन तुम्ही हे अभीस किचन निर्माण केलं ना. त्या परदेशातली तुमची ती 5 स्टार मधली लाखोंची नोकरी सोडून तुम्ही इंडियात परत आलात का? तर हे स्वप्न पूर्ण करायचं होतं. आणि खरंच एखाद्या कलाकाराने सुंदर कलाकृती निर्माण करावी ना, तसं मेहनतीने तुम्ही हे निर्माण केलं सर. नाही माहिती, कदाचित त्यात तुम्ही तुमचे सगळे सेव्हिंग्स, सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स वापरल्या असाल. तुम्ही म्हणाला होतात एकदा मला की हा अभीस किचनचा ध्यास पूर्ण करण्यासाठी ना कित्येक रात्री तुम्ही फक्त पाणी पिऊन झोपलायत सर. आणि या सगळ्यानंतर तुम्ही तुमचं स्वप्न साकारलं आणि ते असं सहज सोहमच्या हातात देऊन टाकलं. आई वडिलांची स्वप्न आपल्या मुलांसाठीच असतात ना. हो सर, पण नाही, आज झालं ते बरोबर नाही झालं. आई आहेत सोहमच्या बाबतीत खूप हळव्या आहेत, पण सर माझा विश्वास आहे काही चुकीचं घडलं नसणार आहे. म्हणजे जर सोहम भांडी घासत असेल तर आय एम शुअर तो तुमच्या ट्रेनिंगचा भाग असेल. आणि मुळात सोहम नाही म्हणाला नाही ना, तो हे सगळं करायला तयार होता. मग तुम्ही हे आईंना का नाही कन्वे केलं? त्यांना पटवून द्यायचं ना. आय एम शुअर सोहम काही बोलला नसेल. आणि नाही, ऍक्च्युली आईंनी ओव्हर रिॲक्ट केलं म्हटल्यावर तुम्ही काही बोलू शकला नसाल. नाही, नको नको नको, कुठलीच निगेटिव्हिटी नको. सर मला या सगळ्यात मला काय आवडलं माहितीये, प्रामाणिकपणे सांगू, तुम्ही सोहमला चाव्या दिल्यात पण ते त्याने तशाच नाही घेतल्या. त्याने चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं. म्हणजे त्याला मेहनत घ्यायची आहे, त्याला प्रूव्ह करायचं आहे स्वतःला सगळ्यांसमोर. पण सर या सगळ्यात तुमचा टेक खूपच मोठा आहे हो. म्हणजे उद्याच्या दिवसात समजा सोहम जिंकला, म्हणजे डेफिनेटली त्याने जिंकावा, आनंदच आहे. पण सर तो जिंकला तर अभीस किचनची 50% पार्टनरशिप तुम्ही त्याला देऊन टाकणार आहात. पण जर तो हे चॅलेंज हरला तर ही हॅज नथिंग टू लूज. तो काहीच नाही गमावणार आहे. मला नाही माहिती ह्यात काय बरोबर आहे काय चूक आहे, पण तो ना पहिल्यांदा खूप मनापासून काहीतरी करायला जातोय. आणि मला काय आवडतंय माहितीये का सर, तो ना त्याच्या आयुष्यात काहीतरी एक इनिशिएटिव्ह घेतोय. आणि तुमचं चॅलेंज स्वीकारणं हे खूप मोठं पाऊल आहे जे हा सोहम टाकायला चाललाय. आणि मी नाही त्याला एकटं सोडू शकत ह्याच्यात. म्हणजे पहिल्यांदाच असं झालंय ना की मला पटतंय सोहम चुकत नाहीये ह्यावेळी. पहिल्यांदा तुम्ही दोघही एकमेकांच्या समोरासमोर उभे आहात. ऍक्च्युली पहिल्यांदा झालंय की
कोणीच चुकीचं नाहीये, पण मला तुमच्या विरोधात नाही जायचंय हा सर, अजिबातच नाही जायचंय, पण मला बायको म्हणून असं खंबीरपणे सोहम बरोबर उभं राहायचंय या सगळ्यात. मला त्याच्या चॅलेंजमध्ये त्याच्या बरोबर असायचंय, मला साथ द्यायची आहे त्याची. त्याची स्वप्न पूर्ण होताना आय वॉन्ट टू बी विथ हिम. माझी खूप मनापासून इच्छा आहे की उद्या सुद्धा ना अभिज किचन असं नेहमी असतं ना तसंच भरलेलं असलं पाहिजे, कारण मला सोहमच्या डोळ्यात हा आनंद बघायचा की तो स्वतः काहीतरी करू शकतो. आणि यासाठी मला बघायचंय त्याला जिंकताना सर. मलाही, पण माझ्यापेक्षा तुझी साथ जास्त मॅटर करते. शुभ्रा, एका आदर्श पत्नीने वागायला हवं, करायला हवं, तेच तू करतेस. तुझं सोबत असणं उद्या त्याला नक्की यशस्वी करणार, माझी खात्री. आणि बघ, तू त्याच्या बाजूने उभी राहिलीस म्हणजे माझ्या विरुद्ध उभी आहेस असं कशाला समजतेस? हा गिल्ट मला तू काढून टाक. असं अजिबात नाहीये. तुझा निर्णय मला पटला आहे. मी तुझ्या जागी असतो तर मी हेच केलं असतं. सो बेस्ट ऑफ लक. हा, कारण आता सोहमला बेस्ट लक देण्याची गरजच नाहीये, कारण त्याचं लक उद्या त्याच्या बरोबर आहे ना. याचा अर्थ माझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर या दोघांचा विश्वास बसलाय. वेल डन सोहम, वेल डन. सोहम, काय रे, काय झालं? तू असं अंधारात का बसलायस? तुला टेन्शन आलंय का उद्याचं? सोहम, अरे काय झालंय? तू इतका का काळोख करून ठेवलाय सोहम? का? डोळे बंद कर आणि इथेच उभे राहा. काय आहे सगळं सोहम? आज मी खूप खुश आहे शुभ्रा. खूप बरं वाटतंय मला. मी इतका मोठा निर्णय घेतलाय आणि मला माझ्या बायकोच्या नजरेत माझ्यासाठी विश्वास दिसतोय. माझी ना खात्री पटली आहे. माझी बायको माझ्यावर कितीही रागवली, कितीही चिडली, तिला माझे निर्णय नाही पटले, माझी बायको कायम माझ्या बाजूने उभी असेल. ती मला कधीच एकटं पाडणार नाही, हो ना? आय नो मी खूप चुकलोय आणि आपल्यातले खूप चांगले चांगले क्षण ना मी असेच वाया घालवलेत. मला आठवतंय कॉलेजमध्ये असताना नेहमी तुझ्या मागे पुढे असायचो मी, पण लग्न झाल्यावर तुझ्याकडे नीट बघितलं सुद्धा नाहीये ग मी.
कदाचित ना गर्लफ्रेंडची बायको झाल्यावर बॉयफ्रेंड मधला नवरा डॉमिनेटिंग होत असेल. हो का? आणि असं झालं ना की मग बायकोने नवऱ्याचा कान पकडायचा आणि तो कान पिळून त्याला सरळ करायचा. आई 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 शुभ्रा दुखतंय दुखतंय, ओके झालो मी सरळ. पण आता मी तुझे खूप लाड करणार आहे. आपण प्रेमात पडल्यावर एकमेकांसाठी जे जे करत होतो ना ते यापुढे सगळं करायचंय मला तुझ्यासाठी. आजपासून. आत्तापासून. एक पल में चलूं मैं जहाँ जाए तू बस